ठरलं तर मग मालिकेचा हा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आता सायली जी आहे ती म्हणत असते की पूर्णाजी, मला माहिती आहे तुझा चष्मा मी गायब केला आहे, मी लपवून ठेवला आहे, पण त्याची काही कारणं आहेत. मग आता पण आम्हाला एक गोष्ट सांग तन्वी, तू खरंच पूर्ण आजीचा चष्मा लपवून ठेवला आहेस का? त्यावर आता सायली सगळ्यांना सांगते की हो, मी पूर्ण आजींचा चष्मा लपवून ठेवला आहे, पण त्यालाही एक कारण आहे. मग काय कारण आहे तू लपवून ठेवण्यामागे? मग सगळीजणं सायलीकडे पाहत असतात. तर सायली सांगू लागते की काल रात्री आहे ना, पूर्ण आजी ज्या आहेत त्या मोबाईलवर टाईमपास करत होत्या. म्हणजेच काल मी झोपायचा प्रयत्न करत होती, पण पूर्ण आजीला काही झोप लागत नव्हती. त्या मोबाईल घेऊन फक्त मोबाईलवर ज्या रील्स असतात त्या स्क्रोल करत होत्या. त्यात तर त्या आवाज येत होता, म्हणून त्यात ना त्यांनी त्यांच्या कानाला हेडफोन्ससुद्धा लावले होते. आणि मग मी माझी वाट बघत होत्या की मी कधी झोपते येते. मी झोपल्यावर पुन्हा एकदा त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि या गोष्टी मला पटल्या नाही, आणि म्हणूनच तर मी शेवटी त्यांच्याकडनं मोबाईलही जप्त केला आणि त्याचसोबत त्यांचा हेडफोन आणि त्याचसोबत चष्माही. चष्मा नसेल तर या बघू शकणार नाहीत ना मोबाईल, असा विचार करून मी हे सगळं काही केलं, असंही आता सायली सांगत असते. तेच आता अस्मिता म्हणते की वा पूर्णाची, तू आम्हाला सांगतेस ना गं मोबाईलपासून लांब राहायचं आणि स्वतःच मोबाईल घेऊन बसतेस. हे एक बरं केलं हा सायली, तू मोबाईल जप्त केलास आणि सोबत चष्मासुद्धा. पण आता पूर्णा आजीचा चष्मा कुठे ठेवला आहे हा प्रश्न सगळ्यांनाच असतो, कारण पूर्णा आजींना ना आता जरासुद्धा दिसत नसतं, त्यामुळे पूर्णा आजींना चष्मा हवा असतो. मग पूर्णा आजी विचारतात की अगं पण माझा चष्मा ठेवला आहेस तरी कुठे, तो तरी दे, मला आता काही दिसत नाही आहे, सगळं असं ब्लर ब्लर धुरकट दिसतंय. सायली म्हणते की हो. मग आता सायलीला विचारलं जातं की आम्ही सगळीकडे चष्मा शोधला, पण आम्हाला कुठेच चष्मा भेटला नाही आहे, मग चष्मा ठेवला तरी कुठे आहे? मग सायली सांगू लागते, ते काय आहे ना, तुम्हा कोणालाच चष्मा भेटायला नको यासाठी मी चष्मा एका वेगळ्या जागेवर लपवून ठेवला आहे, जेणेकरून तुम्हा लोकांना कोणालाच सापडायला नको. गार्डनमध्ये बागेत मी जमिनीत पुरून ठेवला आहे तो चष्मा, कारण मला असं वाटलं की मी जर बघायला जाईन तर इथे कुठे ठेवलं तर तुम्ही लगेचच तो चष्मा घ्याल आणि पूर्ण आजीला द्याल. पूर्ण आजीला मला मुद्दामून चष्मा द्यायचा नव्हता आणि यासाठी मी हे सगळं केलं. मग ती रात्रीचा सीन आठवून सांगू लागते. ती आता जातानाच बाहेर गेली होती आणि ती बस तिने तिथं चष्मा त्या याच्यामध्ये गार्डनमध्ये झाडाच्या इथे पुरून ठेवला होता आणि थोडीशी मातीही त्यावर टाकून ठेवली होती, जेणेकरून तो कोणालाही दिसायला नको. मग आता ते नक्की कुठे ठेवलं आहेस दाखव बरं. सगळ्यांनाच उत्सुक असते की कुठे ठेवलं आहे सायलीने हा चष्मा. मग आता पूर्णाजीसुद्धा म्हणते की दाखव बरं मला. तेवढ्यातच ना अस्मिताचं बाळ रडायला सुरुवात करतं. अस्मिताचं बाळ जेव्हा रडायला सुरुवात करतं ना, तेव्हा आता अस्मिता म्हणते की तुम्ही जावा बाहेर बघा बागेत कुठे काय ठेवलं आहे ते, पण मला येता येणार नाही, मी बाळाकडे जाऊन बघते. आता सगळीजणं बाहेर जातात. कल्पना, प्रताप, अर्जुन, पूर्णाची सगळेजणं आणि सोबत विमलसुद्धा असते. सायली आता त्या झाडाखाली घेऊन जाते. त्या झाडाखाली तिने इथं ठेवलेलं असतं आणि जेव्हा झाडाखाली ती लोक जातात ना, तेव्हा तिथली माती थोडीशी बाजूला सायली करते आणि सायलीने बाजूला माती केल्यानंतर तिथे एक चष्म्याचा बॉक्स असतो, तो चष्म्याचा बॉक्स काढते आणि ती देते. मग आता तो चष्म्याचा बॉक्स दिल्यानंतर सरळ सरळ ती सांगत असते की बघा इथे मी ठेवला होता, पण तेव्हाच ना आता स्पष्ट आणि व्यवस्थित ती बोलते की आता पुन्हा जर पूर्णाजी तू मोबाईल घेऊन बसलीस ना तर लक्षात ठेवा. मग आता इकडे पूर्णाजी म्हणत असते की ते जाऊ दे सगळं, पण मला ना हे आवडलं, इतक्या वर्षानंतर सुद्धा ना तुझ्या सगळ्या काही गोष्टी ना बरोबर लक्षात आहेत. मला असं वाटलं होतं की तू सगळ्या काही गोष्टी विसरशील, पण बघितलं का एवढं वर्ष उलटून गेले तरीसुद्धा बरोबर तिने लक्षात ठेवले की ती लहान असताना सुद्धा कुठे चष्मा पुरून ठेवायची, अगदी बरोबरच तिथेच तिने तो चष्मा ठेवला आहे, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे प्रताप आणि कल्पनासुद्धा विचार करतात की हो ना बरोबर, मग आता हिनेच तिथेच कसा काय चष्मा ठेवला हा मुख्य प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पूर्ण आजींना आता आवडलेलं असतं की तन्वी ही लहानपणीच्या कोणत्याही गोष्टी विसरलेली नाही आहे आणि त्यामुळेच ना पूर्ण आजी थोडीफार का होईना खुश असते आणि त्यानंतर म्हणते की चला आता मी जाते आतमध्ये, आणि असं बोलून आता पूर्ण आजी जी आहे ती चष्मा वगैरे घालते आणि आतमध्ये जायला निघते. तर दुसरीकडे मात्र आता सायली, विमल तिथेच उभ्या असतात, तर कल्पना आणि प्रतापसुद्धा. त्याच वेळेला ते विचारत असतात की काय गं सायली, तुला अर्जुनने सांगितलं होतं का की इथे आपण लपवून ठेवायचं पूर्ण आजीचं सगळं ते? नाही, मला अर्जुनने तर काहीच सांगितलं नव्हतं. मग बरोबर याच ठिकाणी कसं काय तू ठेवलंस, म्हणजे तन्वीसुद्धा ना इथेच ठेवायची,
मग ते पुरून मग तूसुद्धा इथेच कसं काय ठेवलं हा प्रश्न पडलेला असतो. त्यावर सायली म्हणते की मला माहीत नाही, मी सहज म्हणून आले आणि मग मी विचार केला इथे तिथे कुठे ठेवण्यापेक्षा इथेच लपवून ठेवायचं. माझ्या मनातही तसं नव्हतं, मला जे समजलं ते मी केलं असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते. मग आता कल्पना, प्रताप, अर्जुन विचार करतात की परफेक्ट जागेवरच कसं हिने ठेवलं ना, जसं तन्वी ठेवायची असाही विचार करून ते सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. पण सायलीला पण जेव्हा ती गोष्ट कळते ना, तेव्हा आता सायली विचार करू लागते. सायलीच्या मनामध्ये विचार येऊ लागतात की परफेक्ट या सगळ्या काही गोष्टी कशा काय होऊ शकतात. म्हणजे हे आधीसुद्धा असंच घडलं होतं आणि आतासुद्धा एवढं परफेक्ट कशा काय गोष्टी घडू शकतात हाच विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुन जो आहे त्याला आता सांगितलं जातं की चला आता आपण आतमध्ये जाऊया. आधीच ना सायलीची जी अवस्था होती ती चांगली नव्हती. सायली डॉक्टरांकडून जाऊन आली होती, पण सायलीच्या डोक्यामध्ये ना आता विचार सुरू होते की हे सगळं असं परफेक्टली कसं काय घडतंय. आणि त्यातच आता अर्जुनलासुद्धा प्रियाच्या केससाठी जायचं असतं. सुनावणी असते, प्रियाच्या केसचा रिझल्ट असतो आणि त्यासाठी जायचं असतं. इकडे आता प्रिया एकटीच बसलेली असते. प्रिया एकटीच बसलेली असताना ती एकटीच विचार करत असते आणि तेव्हाच ना ती जेलर तिथे येते आणि ती म्हणत असते की आज तुला माहिती आहे का तुझी कोर्टामध्ये सुनावणी आहे. हो, हे माहिती आहे मला, त्यात काही नवीन नाही आहे. दुसरं काय आहे का तुझ्याकडे न्यूज. मग आता ती म्हणत असते की हो, ही न्यूज तुला सांगणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी तुला ही न्यूज सांगते. ती काय आहे ना, तू प्रेग्नंट आहेस आणि ही गोष्ट जेव्हा आता कळते की प्रेग्नंट आहे ते, तेव्हा मात्र आता प्रेग्नंट असलेली न्यूज कळल्यानंतर मात्र खूप मोठा आनंदच होत असतो इथे असणाऱ्या प्रियाला. प्रिया म्हणत असते की काय तू हे बोलतेस ते खरं आहे का. तर ती जेलर सांगते की हो, ही गोष्ट खरी आहे. दुसरीकडे मात्र आता अस्मिता जी आहे ती बाळाला खेळवत असते आणि तेव्हाच विमल म्हणत असते की आता बाळा किती दिवस बोलत राहणार आहात तुम्ही, कारण आहे ना याचं बारसंसुद्धा घालायला हवं ना. हो गं, मला छोट्या खाणी ते ना बारसं घालायचं आहे असंही आता अस्मिता विमलला बोलत असते. पुढ्यातच कल्पना आणि प्रताप आतमध्ये येतात. तेच अर्जुन आणि सायलीसुद्धा आलेले असतात आणि तेव्हा बघतात तर काय इकडे आता सगळीजणं अस्मिताकडे बघत असतात. पण तेव्हाच ना इथे त्यांना प्रश्न पडलेला असतो की सायलीला कशा काय सगळ्या काही गोष्टी जशा तन्वीला आठवत आहेत तशा सगळ्या आठवत आहेत. म्हणूनच आता सगळीजणं सायलीला विचारत असतात की सायली, तू चष्मा तर तिथे ठेवलास, त्या सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, पण आता तुला बरंही नाही आहे हेही माहिती आहे ना तुला. मग आता तुला रूममध्ये जाऊन आराम करायला हवा. जा रूममध्ये जा आणि आराम कर असं देखील आता तिला सांगितलं जातं. त्याच वेळेला थोडा विचार ना आता इथे सुरू असतो इथे असणाऱ्या या सायलीच्या डोक्यामध्ये, कारण सायलीला ना ते सगळं काही वेगळंच वाटत असतं. म्हणजे तन्वीसुद्धा त्याच जागेवर ठेवायची चष्मा आणि मीसुद्धा, हे असं एवढं योगायोग कसं असू शकतं. पण दुसरीकडे आता कल्पना, प्रताप सांगत असतात सायलीला की सायली तू आराम कर, तसंही आता खूप वेळ झाला, तू इथे तिथे फिरतेस, त्यापेक्षा जरा आरामाची गरज आहे. डॉक्टरांकडे गेली होतीस, एकतर न सांगता गेली होतीस अश्विन येईपर्यंत, पण तू थांबली नाहीस. एवढं काय झालं होतं ग सायली असंही आता सायलीला विचारलं जात असतं. सायलीच्या तोंडात ना एकही शब्द बाहेर पडत नसतो, कारण सायली एका वेगळ्याच तंद्रीमध्ये असते, कारण तिला तोच बाहेरचा प्रसंग आठवत असतो आणि मग ती तोच विचार करत बसलेली असतानाच इकडे मात्र आता अर्जुन जो आहे तोही म्हणत असतो की मम्मा मला आता जायचं आहे. खरं तर मला ना एक केस आहे, त्यासाठी मला जायचं आहे. कोणती केस, अर्जंट आहे का. हो, प्रियाची केस आहे. अरे मग तू हे सगळं सांगितलं का नाही, हिअरिंग आहे ते नाही, ते मला एवढं इम्पॉर्टंट वाटलं नाही. आधीच सगळेजणं डिस्टर्ब आहात आणि त्यामध्ये मला पुन्हा हे तुम्हाला सांगायचं नव्हतं, म्हणूनच मी सांगितलं नाही. सो प्लीज विचार करत बसू नका, मी एकटाच जाणार आहे हिअरिंगला. आणि मला असं वाटतं मम्मा तू जरा सायलीची काळजी घे, कारण सायली स्वतःकडे काही लक्ष देणार नाही. खरं तर मला तिने रात्रीही सांगितलं होतं की तिला त्रास होतोय, मळमळतंय वगैरे. मी तेव्हाही तिला म्हटलं होतं की अश्विनकडे आपण जाऊया, अश्विनला बोलवून घेऊया, पण तेव्हा नेमकी पूर्णाजीने हाक मारली होती. पूर्णाजीने मग तिच्याकडे तिला झोपायला बोलवलं आणि मग सगळंच राहिलं असंही आता ती सांगत असते. आणि मग काय अर्जुन एवढ्या सगळ्या जेव्हा काही गोष्टी सांगतो तेव्हा तो बोलत असतानाच नेमकं अश्विन तिथे आलेला असतो आणि अश्विनने हे बोलणं ऐकलेलं असतं. अश्विनला कळतं की आज प्रियाची इयरिंग आहे. मग आता अश्विनही म्हणतो की आज प्रियाची इयरिंग आहे, तर मी तुला एवढंच सांगेन, मला तर काही तिथे यायचं नाही तिचं तोंडही बघायला, पण जास्तीत जास्त तिला कशी कडकच्या कडक शिक्षा होईल ना याचा विचार कर, कारण तिला ना आता ज्या काही गोष्टी तिने आपल्यासोबत केल्या आहेत ना
ना त्या सगळ्या काही भोगायला तर लावायलाच पाहिजेत आणि त्यामुळेच ना प्लीज प्लीज तू तसंच कर असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी माझ्यापरीने सगळे प्रयत्न करणार आहे, तिला कशी कडक शिक्षा होईल यासाठी मी बंदोबस्त करणार आहे असंही आता म्हटलं जातं. इकडे आता सायलीला आराम करायला जायला सांगितलं जातं पण सायलीच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात. सायली विचार करत असते की आताही मला यांना सांगता येणार नाही आहे काय चाललं आहे या घरामध्ये. म्हणजे एकावर एक काही ना काही प्रसंग होतातच आहेत. आधी ह्या प्रियाचंही असं झालं, त्यानंतर कुठे अश्विन आणि त्याचसोबत अस्मिताताईंना सांभाळणं आणि आता ही पुन्हा केस, या सगळ्यामुळे खरंच ना सगळ्याच गोष्टी सांगायच्या राहत आहेत असाही आता सायली विचार करत असते. सायलीला अर्जुनशी बोलायचं असतं पण तेही आता तिला बोलता येत नसतं. अस्मिताही म्हणत असते अर्जुनला की हो तिला कशी कडकातली कडक शिक्षा देता येईल ना याचा प्लीज विचार कर, कारण तिने आपल्या कुटुंबाला खूप जास्त त्रास दिला आहे आणि त्याची सगळ्याची शिक्षा तिला मिळायला हवी. तर अर्जुनही म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी आता कोर्टामध्ये तेच जाऊन बोलणार आहे, मग आता तिला कोर्ट नक्कीच आजन्म कारावासाची शिक्षा देईल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. दुसरीकडे आता बाळ जे आहे ना ते रडत असतं आणि मग अस्मिता त्याला शांत करत असते. तेच आता इकडे कल्पना म्हणत असते की बाळाला ना आजकाल सगळ्या काही गोष्टी कळत असतात, घरातलं वातावरण, या सगळ्या काही गोष्टी, जा बाळाला रूममध्ये घेऊन जा असं देखील कल्पना आता सांगू लागते. आणि त्यानंतर कल्पना आता चहा नाश्ता घेऊन ना इकडे डायरेक्टच ना रूममध्ये आलेली असते अश्विनच्या. अश्विन अस्वस्थ असतो हे आता कल्पनाला कळलेलं असतं, म्हणून अश्विनशी थोडं का होईना बोलायला हवं, म्हणूनच आता अश्विनसोबत बोलायला म्हणून ती आलेली असते. अश्विनला ती आता समजावत असते. अश्विनला म्हणत असते की काय झाले अश्विन, का असा त्रास करून घेतोय, नको ना त्रास करून घेऊस. मग आता अश्विन म्हणतो की काय त्रास करून घेऊ नको आई, तुला तर माहितीच आहेस ना, बघतेस ना तू काय चाललंय ते घरामध्ये, म्हणूनच ना नकोसं वाटतंय बघ या सगळ्या काही गोष्टी. म्हणून मला असं वाटतंय ना की ज्या काही गोष्टी घडतायत ना त्या भयंकर अशा आहेत आणि आज केसचं इयरिंग आहे आणि ते सुद्धा ना मला नकोसं वाटतंय. बघितलंच ना काय काय घडतंय या घरामध्ये आणि मुद्दामुळंच ना मी गेलो नाही, पुन्हा तिचा चेहरा समोर हे नकोच आहे मला. आता एवढ्या सगळ्याच्या काही गोष्टी झाल्या ना त्याच्याने भरपूर त्रास होतोय असंही आता तो म्हणत असतो. तेच आता कल्पना त्याला समजावत असते आणि बाळा नको त्रास करून घेऊ असं बोलून त्याला आता समजावत असते. पण कल्पनाला कळत असतं की एवढं तिने बोलूनसुद्धा त्रास होणारा काही थांबणार आहे का नाही, कारण तिने समोरून सगळ्या काही गोष्टी बघितलेल्या असतात. अश्विन खरंच खूप जास्त डिस्टर्ब असतो, कारण आज केसचा निकाल असतो आणि त्यालाही असं वाटत असतं की तिला कडकातली कडक शिक्षा व्हायला हवी, कारण त्याचं आयुष्य पूर्ण बरबाद तिने केलं होतं. बबली लोखंडे म्हणून या घरात आली होती. तर त्यानंतर आता कल्पना त्याला खायला वगैरे देत तिकडनं निघून जाते. दुसरीकडे सायलीची अवस्थासुद्धा अगदी तशीच असते. सायली रूममध्ये एकटी असते आणि ती रडत असते. तिला आता आठवत असतं जेव्हा तिने टेस्ट केलेली होती आणि तिचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला होता आणि तेव्हा तिला आनंद झाला होता. पण आता तिला ह्या गोष्टीचा त्रास होत असतो की कधी एकदा ती आता ह्या सगळ्या काही गोष्टी अर्जुनला सांगते. अर्जुनला सांगणं तिच्यासाठी खूप जास्त अवघड होऊन बसलेलं होतं, कारण अर्जुनची कामं, त्यासोबत घरातलं वातावरण आणि अर्जुनने जो काही बाळाबद्दल केलेला विचार आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती अर्जुनला आतापर्यंत सांगू शकत नसते आणि त्या अर्जुनला सांगितलेलं नसतं म्हणून बाकी इतर कोणालाही तिने सांगितलेलं नसतं. आता ती थोडा विचार करत असते आणि रडतसुद्धा असते. त्याच वेळेला तिला हॉस्पिटलमधला तो प्रसंगसुद्धा आठवतो. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा प्रेग्नंट राहते, जेव्हा ती आपल्या नवऱ्याला सांगते तेव्हा नवऱ्याला किती आनंद होत असतो ना, नवरा अगदी आनंदाने उड्या मारत असतो. तो हॉस्पिटलमधला सीनसुद्धा तिला आठवतो आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. डॉक्टरांनी सुद्धा आता सांगितलेलं असतं की नेक्स्ट टाईम येताना नवऱ्याला घेऊन या, पण आता इथे तिला हेच आठवत असतं की नवऱ्याला घेऊन यायला काहीच हरकत नाही, पण तो नवरा त्याने तर अजून बाळाला ॲक्सेप्ट करतो की नाही याचाच विचाराने ही स्वतःला त्रास करून घेत असते. आणि आता तिला जो काही त्रास होत असतो ना तो एकदमच भयंकर असा असतो आणि त्यामुळेच ती आता थोडा विचार करू लागते अर्जुनला या सगळ्या गोष्टी कधी सांगायच्या. आताही ती विचार करत होती की त्याला सांगायचं, पण अर्जुनला केस होती त्यामुळे अर्जुनला जावं लागलं आणि त्यामुळे बिचारी एकटीच ती रूममध्ये रडत असते, कारण तिला तिच्या बाळाची ही गुड न्यूज सगळ्यांना सांगायची होती, पण कधी आणि कसं सांगू हे काही आता तिला कळत नव्हतं आणि म्हणूनच ती खूप जास्त एकटीच बसून रडत होती. तिला आता कळत नसतं की ह्या गुड न्यूजचा वापर कसा करायचा, म्हणजे घरातल्यांना ही गुड न्यूज ऐकून आनंद होणार हेही तिला माहिती होतं, पण ही गुड न्यूज सांगण्यासाठी एक विशिष्ट मुहूर्त सुद्धा असायला हवा ज्यामध्ये घरातले सगळीजणं व्यवस्थित असतील. पण तिला ना आधी या सगळ्या गोष्टी अर्जुनशी बोलायच्या होत्या, कारण
अर्जुन या सगळ्यामध्ये अजूनही कम्फर्टेबल नव्हता. जेव्हा ती अर्जुनशी बोलेल तेव्हाच बाकी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ती घरातल्या सगळ्यांना सांगू शकणार होती आणि म्हणूनच आता ती एक एक करून या सगळ्या काही गोष्टी सांगायचा हाच विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे जेव्हा प्रियाला कळते की ती प्रेग्नंट आहे तेव्हा ती म्हणत असते त्या जेलरला, खरंच मी प्रेग्नंट आहे का, मला सांगा ना, कसं कळलं. मग आता ती हवालदार जी आहे ती म्हणत असते की हो तुम्ही खरंच प्रेग्नेंट आहात, कारण तुम्हाला मग अशी चक्कर आली होती तेव्हा तुम्हाला अचानकपणे हॉस्पिटलाइज केलं होतं आणि तेव्हा तुमचे सगळे रिपोर्ट काढले आणि तेव्हाच कळलं आहे की तुमच्या युरिन टेस्टवर ना की तुम्ही ना प्रेग्नंट आहात. ही जेव्हा आता गोष्ट सांगितली जाते तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इकडे असणाऱ्या प्रियासाठी असतो. खरं तर प्रिया अजूनही त्याच भ्रमात असते, खुनशी हसत असते आणि ती म्हणत असते की आता मला वाटलं होतं की माझ्या हातात ना तर सगळंच गेलं, पण तसं तर नाहीच आहे. माझ्या हातात तर अजूनही सगळी सत्य आहे. आता माझ्याकडे हे बाळ म्हणजे हुकुमी एक्का आहे आणि या हुकुमी एक्काचा वापर करून मी पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात जाणार आहे. आता फक्त तो येऊ दे. आता अश्विन आला ना की मी त्याला सरळ सांगणार आहे की माझ्या पोटात तुझं बाळ आहे, मग त्याला मला इथून सोडवावंच लागेल, तो मला ॲक्सेप्ट करेल. याही गोष्टी आता बोलल्या जात असतात आणि तेव्हाच ना ती खूपच जास्त खुश झालेली असते आणि या बाळाचा वापर करून आता सुभेदारांना तर मी नाचवणार माझ्या तालावर, कारण माझ्या पोटात वंशाचा दिवा आहे, त्यामुळे सुभेदार मला काही झालं तरी ॲक्सेप्ट करणार. जेव्हा त्यांना कळेल ना कोर्टात आल्यावर की मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे आणि माझ्या पोटात वारस आहे, तेव्हा ती सगळीजणं माझी शिक्षाही माफ करतील. या भ्रमात आता ती असते आणि जोरजोरात हसत असते आणि जेव्हा ती जोरजोरात हसत असते ना तेव्हा मात्र आता तिला इतका आनंद झालेला असतो की तो आनंद ती अशी शब्दात सांगू शकणार नसते. इतका आनंद तिच्यासमोर झालेला असतो तिला. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता कोर्टामध्ये हिअरिंग सुरू होते. प्रियाला विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं आणि अर्जुन आता केसला सुरुवात करतो. आता तिथे प्रियावरचे जे काही पुरावे असतात, प्रियाने जे काही गुन्हे केलेले असतात ते गुन्हे एक एक करून अर्जुन सांगत असतो. म्हणजेच ही बबली लोखंडे म्हणून कशी या सुभेदारांच्या घरात शिरली, त्याचसोबत हिने खूप खोटा वापर केला हिच्या आयडेंटिटीचा. ही बबली लोखंडे होती पण हिने असं सांगितलं की ही तन्वी आहे, तन्वी किल्लेदार, आणि हिने त्या घरातही त्रास दिला आणि त्याचसोबत सुभेदारांनासुद्धा त्रास दिला. हे सगळं करूनसुद्धा बाकी इतरही काही कामं केली होती त्या सगळ्याबद्दलसुद्धा सांगितलं जात असतं. आणि त्याचसोबत हिने खूनही केला आहे आणि ही खून करणारी व्यक्ती बबली लोखंडे म्हणजे हीच आहे हेही सांगितलं जातं. आता कोर्टामध्ये अर्जुन एक एक करून सगळ्या काही गोष्टी समोर आणतो आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अर्जुन समोर आणतो ना तेव्हा मात्र आता कोर्टाने लगेचच सगळ्या काही गोष्टी अभ्यास करून लगेच रिझल्ट देऊन टाकलेला असतो. जे जज असतात ना त्यांनी आता सांगितलेलं असतं की कोर्ट या निर्णयावर पोहोचलेला आहे की आता ज्या बबली लोखंडे आहेत त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे आणि त्याचसोबत त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे आणि या संदर्भात काही दंडसुद्धा आकारण्यात येत आहे. हे सुद्धा आता जजने सांगितलेलं असतं, कारण अर्जुनने एकावर एक पुरावे दिलेले असतात. जे काही असतं ते एकाच केसमध्ये फायनल होणार असतं. प्रियाला इथे बोलण्याची संधीही दिली जात नाही. प्रिया मात्र आता रडत असते. प्रियाला असं वाटत असतं की निदान आपल्याला आता तरी इथून सुटता येईल, पण आता प्रियाला बोलताच दिलेलं नसतं. प्रिया जी आहे ती आता शांतच राहते. प्रियाला कळत नसतं पण अर्जुनने ना आता कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर केलेले असतात ना ते पुरावे बघून आता प्रिया त्यांच्यासमोर हात जोडत असते, जेणेकरून तिची शिक्षा काहीतरी कमी व्हायला हवी. पण आता प्रियाची शिक्षा ही नाही कमी होत, प्रियाची शिक्षा उलट आहे ना आता वाढत चाललेली असते. म्हणजे प्रियाला आजन्म कारावासाची शिक्षा कोर्टामधून सुनावली गेलेली असते. तिने जो काही आयडेंटिटीचा चुकीचा वापर केला होता आणि त्याचनुसार घरातल्या सगळ्यांना फसवलं होतं, त्याचसोबत तिने खूनही केला होता. या सगळ्यामुळे तिला आजन्म कारावास आणि त्याचसोबत दंडसुद्धा आकारण्यात आला होता. जजने काही मिनिटांमध्येच ही घोषणा केली होती आणि त्यामुळे एकाच हिअरिंगमध्ये ही केस फिनिश झालेली होती आणि त्यामुळेच प्रियाला अवघड झालेलं होतं सगळं काही. पण आता प्रियाचं तोंड कोणालाही दुसऱ्या कुटुंबियांना बघायला भेटायला नको म्हणून अर्जुनने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. अर्जुन जेव्हा या सगळ्या गोष्टींमधून तिला शिक्षा जेव्हा सुनावली जाते ना तेव्हा अर्जुनला आणि चैतन्याला रिलॅक्स वाटतं, बरं वाटतं, कारण
कारण त्यांनाही असंच वाटत होतं की हिला शिक्षा मिळायला हवी आणि फायनली ह्या सगळ्या काही गोष्टी परफेक्ट झालेल्या असतात. इकडे मात्र आता प्रिया खूप जास्त रडत असते. प्रियाला असं वाटत असतं की मला कोणीतरी इथून बाहेर काढायला हवं. आता शिक्षा तर सुनावलेली असते. आता सगळीजणं एक एक करून तिकडनं निघून जातात. जजनी सुद्धा शिक्षा सुनावलेली असते आणि त्यामुळे जजही म्हणतात की आता ही सुनावणी इथेच संपत आहे आणि त्यानंतर आता प्रियाला जे आहे ते पुढे घेऊन जाणार असतात. मग प्रिया आता पहिल्यांदा ना लगेचच त्या फिटनेस बॉक्समधून उतरायचा प्रयत्न करत असते, कारण तिला अर्जुनशी बोलायचं असतं. अर्जुनला सांगायचं असतं तिला की मी प्रेग्नंट आहे आणि मला प्लीज लवकरात लवकर इथून सोडव. यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात आणि मग काय ती रडत जाते अर्जुनकडे आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन प्लीज प्लीज माझी शिक्षा कमी कर. माझा मान्य आहे माझं चुकले, पण प्लीज तूच मला इथून बाहेर काढ. अश्विनही आला नाही आहे. आता अर्जुन म्हणत असतो की तू इथून जा. तुझ्यासाठी ही शिक्षा बरोबर आहे आणि ही शिक्षा तुला व्हायला हवी होती, कारण माझ्या कुटुंबियाला आणि आम्हाला सगळ्यांनाच तू इतका त्रास दिला आहेस ना, तो भयंकर आहे. त्यामुळे आता तुला ही आजन्म कारावासाची शिक्षा भोगावीच लागणार. मग आता प्रिया रडत असते. प्रिया म्हणत असते प्लीज ना अर्जुन ऐक ना, पण आता त्याचं कोणीही ऐकून घेत नसतं आणि तिचं ऐकून न घेताच आता तिकडनं ते जेलर वगैरे जात असतात तिकडनं तिला घेऊन. इथे मात्र ती आता हात जोडत असते अर्जुनसमोर. तेव्हाच ना आता ती सांगते की मी प्रेग्नंट आहे आणि जेव्हा जाता जाता ती म्हणते ना की मी प्रेग्नंट आहे, अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढते. हे ऐकून ना अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन आता जाणाऱ्या त्या प्रियाकडे पाहू लागतो आणि चैतन्यने आणि अर्जुनने ही गोष्ट ऐकल्यानंतर ना त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यांना कळत नसतं की ही काय बोलून गेली आहे. खरंच आहे का ही सगळं जे काही बोलून गेले ते? हो, ही जे काही बोलून गेले ते तू ऐकलं तेच मीही ऐकलंय. ही बोलली की प्रेग्नंट आहे. अर्जुनला तर आता धक्काच बसतो. पण प्रियाने जाताना एक बाण मारलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की निदान मी अर्जुनला सांगितलं तर तो अश्विनला तरी सांगेल ना आणि अश्विन आपल्याला भेटायला येईल आणि बाळाचा विचार करून अश्विन आपल्याला सोडवेल. हाच विचार ना आता ती करत असते. म्हणूनच तर तिने आता अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी जाता जाता का होईना सांगितलेल्या होत्या. पण अर्जुनला जेव्हा प्रिया हे सगळं सांगते तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुनला एका पॉईंटला काहीच समजत नसतं, पण नंतर तो विचार करतो की ही गोष्ट खोटीही असू शकते ना, म्हणजे हिला जेलमधून बाहेर पडायचं असेल तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते, पण खरंच ही प्रेग्नंट असेल तर मग आता याची शहानिशा करण्यासाठी त्याला असं वाटतं की अश्विनला आधी विचारावं, कारण अश्विनला या सगळ्या गोष्टी माहिती असतील. म्हणूनच आता त्याने ठरवलेलं असतं की अश्विनला कॉल करायचा. मग आता अर्जुन जो आहे तो अश्विनला कॉल करतो आणि अश्विनला म्हणतो की आताच्या आता मला कोर्टाच्या बाहेर येऊन भेट, कारण अर्जुनसाठी हा धक्का खूप मोठा होता, कारण अचानकमध्ये हिला शिक्षा सुनावली गेलेली आहे आणि ती प्रेग्नंट राहिलेली आहे आणि त्यातच अश्विनचं बाळ तिच्या पोटात वाढतंय म्हटल्यावर आपल्या भावाचं बाळ आपण एवढं दूर त्याच्यापासून न्यायचं हे कुठेतरी मनात त्याच्या खंत असते आणि म्हणूनच मग त्याने अश्विनला लगेच कॉल केलेला असतो. अश्विनही त्याला विचारत असतो की अरे पण अर्जुन झालंय तरी काय, पण अर्जुन त्याला म्हणतो की आता मी फोनवर काही सांगू शकत नाही आहे, तू लवकरात लवकर कोर्टाच्या बाहेर येऊन आधी मला भेट, असं आता अर्जुनने डायरेक्टच सांगितलेलं असतं. अर्जुनने या सगळ्या गोष्टी अश्विनला सांगितल्यामुळे अश्विनही थोडा डिस्टर्ब असतो, त्यालाही काही कळत नसतं आणि त्यामुळे आता अश्विनला असं कळत नसतं की नेमकं अर्जुनला काय झालं आहे. अश्विनला असं वाटतं की पुन्हा त्या प्रियाचा थोबाड वगैरे पाहायला भेटणार की काय, पण त्याला ते सगळं नको असतं म्हणून तो टाळत असतो कोर्टात येणं. पण आता अर्जुनने सांगितलं म्हटल्यावर त्याला कोर्टाच्या बाहेर येऊन त्याला भेटावंच लागणार असतं. आता अर्जुन कसा फोन ठेवतो, पण त्यानंतर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की अश्विन यायच्या आधी ना मला आता ही बघायला हवं की ही खरंच प्रेग्नंट आहे की नाही, हिच्या काही टेस्ट वगैरे केल्या आहेत का की ही नाटक करते, कारण प्रियाला जर ह्या जेलमधनं बाहेर पडायचं असेल ना तर प्रिया जेलमधून बाहेर पडायच्या आधी काही करू शकते. या गोष्टीसुद्धा अर्जुनला बरोबर माहिती होत्या आणि म्हणूनच अर्जुन त्या सगळ्या गोष्टींचा परफेक्ट विचार करत होता आणि याबद्दल तो चैतन्याशी बोलला होता आणि चैतन्याला सुद्धा ही गोष्ट पटत होती, कारण त्यालाही माहिती होतं की ही कोणत्याही थराला जाऊ शकते असं. मग आता अर्जुनने अश्विनला तर भेटायला बोलवलेलं असतं, तर पुढील भागातमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो चैतन्य आहे, अर्जुन आहे आणि अश्विन हे तिघंही जणं आता जेलमध्ये गेलेले असतात आणि त्या जेलमध्ये गेल्यानंतर आता तो बोलत असतो अश्विन की तू मला का बोलवलं आहेस. त्यावर अश्विनला ती म्हणत असते की मी प्रेग्नंट आहे आणि मी तुझ्या बाळाची आई होणार आहे, माझ्या पोटात सुभेदारांचा वंश आहे हे सुद्धा आता प्रियाने सांगितलेलं असतं. पण त्यावेळेला ना मात्र आता इथे काही केल्या तो ऐकायला तयार नसतो. तो सरळ म्हणतो की हे बाळ कशावरनं माझंच असणार आहे,
हे त्याने डायरेक्ट तिला बोलून दाखवलेलं असतं. त्यामुळे प्रियाला आधी वाटत होतं की चला आपण हे प्रेग्नन्सीचं नाटक करून का होईना अश्विनला आपल्या बाजूने ओढूया, आपली इथून सुटका होईल. पण तो तिचा हुकूम एका काही कामात आलेला नसतो. जेव्हा डायरेक्ट तिला म्हणतो ना की हे बाळ माझं नाही आहे, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण त्याचंही बरोबर आहे, कारण ह्या आधीची बरीच लपडी जी आहे ती अश्विन समोर आली होती आणि आता ही प्रेग्नंट आहे, तर कशावरनं हे बाळ माझं असू शकतं, हा त्याचा विचारही तेवढाच बरोबर होता. दुसरीकडे सायलीला सुद्धा तन्वीचे भास होऊ लागतात. समोर तिच्या छोटी तन्वी येते, त्यामुळे सायलीला पुन्हा एकदा गरगरायला लागतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.